म्हणलं अनुला आणायच्या टायमापर्यंत आपला हलवा झाला तर ठीक, नाही तर म्हणलं मग आल्यावर करूया. 2 वेळा मी जाऊन आले, कचऱ्याची गाडी आली म्हणून. आणि गरम एवढं होतंय बोलायलाच नको, असं स्किन कशी जळती तसं प्रकार इकडून झाले बघा. बडबडतं एवढं बासच नको असं जीव झाला. पण काय करणार, पोटासाठी आपल्याला कुठेतरी दिवस काढावेच लागते, ते सही करावंच लागणार आहे. आणि AC घेतली तर आपल्याला काय परवडत नाही मित्रांनो. महिन्याला 2 आणि 3 हजार रुपये बिल कुठनं एवढं भरायचं. काय काय म्हणून खर्च भागवायचा, भाडं द्यायचं का, मुलांचं शिक्षण बघायचं का, लाईट बिलच भरत बसायचे. असं आम्हाला येतं बरं का, महिन्याला 700-800 रुपये बिल. आणि AC घेतल्यावर मग 2-3 हजार रुपये कंपल्सरी बिल येतंच. मुलांचं शिक्षण आहे, त्यांचं भविष्य बघायचं आहे अजून मोठं झाल्यावर. सिटीत राहणं इतकं सोपं नाही बरं का मित्रांनो. तर गावाकडची लोक म्हणतात हा सिटीत एवढं कमवता, पण खर्चावारीच कमाई जाते बरं का. आणि सिटीत पहिली कशी लोक 4-4 मुलं सांभाळत होती बरं का, पण आता तसं काय राहिलेलं नाही. 2-2 एक मुलगा जरी जन्माला घालायचं म्हणलं तर 10 वेळा विचार करते लोक, कारण त्याचा खर्च, पाणी, दवाखानं, दुखणं, भाडं, रेंट, म्हणजे भाडं, लाईट बिल, सगळा खर्च असतोय बरं का. तो माणसाला पेलला पण पाहिजे. आणि सगळा म्हणजे पिण्याच्या पाण्यासकट आपल्याला सगळं विकत घ्यावं लागतं. गावाला कसं आपल्याला कोणाच्या रानातून ह्याच्या आपण कधीतरी भाजीपाला वगैरे आणू शकतो, पाण्याचा खर्च नसतो. इथं कसं खर्चाच्या पाण्याचा खर्च असतो, पिण्याच्या पाण्याचा खर्च असतो, म्हणजे फुकाट म्हणून काय भेटत नाही आपल्याला. त्यामुळं एक ते 2 मूल बास होतं. मस्त, मला पण 2 मुली आहेत. पण कसं होतं 3-3 आणि 4-4 मुलं आपण जन्माला घालून त्यांचं पालन पोषण कसं करणार. पहिलं चालायचं, आता तसं नाही चालत. मुलांना सिटीत शाळेला घालायचं म्हटल्यावर काय कमी पडून नाही चालत. सॉक्स लागतात, बूट लागतं, बॅग लागते, बॉटल, काय लागत नाही, प्रत्येक गोष्ट लागत असते बरं का. आणि पहिलं कसं 4-4 मुलांना जेवढं लागत नव्हतं तेवढं आता 1 मुलाला लागते बरं का. काय मुलांचं कसं 1ली 2रीला आहे तर 4-4, 5-5 हाराची बुक असते. ती त्यांना वाचायचं तर काय लहान मुलांना येणार आहे. फक्त लुटालुटीचं बिझनेस चालू आहे ते बघा शिक्षणाच्या नावाखाली. 1लीला आणि 2रीला काय त्यांना येते सांगा बरं. पण फक्त आपलं शिक्षणाच्या नावाखाली बघा 2-2, 4-4 आणि 5-5 हजारांच्या बुकात काय ते नाही येणार आहे. फक्त आपलं शिक्षणाच्या नावाखाली बघा बिझनेस चालू आहे तर दुसरं काय नाही. तर असं कसं आहे, आपल्याला सिटीत राहून शिक्षण मुलांना द्यायचं म्हटल्यावर त्यांच्याप्रमाणे आपल्याला वागावंच लागणार आहे. तर बघा एवढा झाला केस. आणि असं पण थोडीशी सुकली ना गाजरं, मगच आपण गाजरं म्हणजे हलवा बनवायला घ्यायचा बरं का मित्रांनो. नाहीतर काय होतं, त्याला आणल्या बाजारात त्यात पाणी भरपूर असते ना, थोडं सुकलं की पटकन म्हणजे जास्त त्याची वाट बघायला लागत नाही, पाणी आटवसतं. आता सासूबाई बोलल्या जरा आणल्या 1-2 दिवस ठेवून नंतर हलवा बनव. पण काय विषय झाला, 1-2 दिवस नव्हे 4-5 दिवस झाले हलवा बनवायचा काय मूड पण नव्हता. तर माझी आजी पण आजारी आहे म्हणजे सिरियस आहे. मला काय जायचं होतं गावाला, पण ह्यांच्या पण पोटा पाण्याची आपदा होते बरं का. आता जवळजवळ 1 महिना झालं ती सिरियसच आहे. पहिले 8 महिने झाले ती जाग्यावर होती, चालत नव्हती भले पण आपले खाऊन पिऊन होती.
तर 8 महिने जवळजवळ 8 कुठलं गेल्या वर्षी सक्रातीपासून ती आजारीच आहे बरं का. तेव्हापासून तिची सेवा चाललेली आहे. आणि आता लईच म्हणजे फक्त पाण्यावरच आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. पण तिच्या आयुष्यात कधीच सुख भेटलं नाही मित्रांनो. ना आमच्या आजोबांनी कधी तिला सुख दिलं नाही. म्हणजे तिच्या आयुष्यात तिला म्हणावं असं कधी सुख भेटलं नाही बरं का. म्हणजे किती एका व्यक्तीची इतकं म्हणजे तिनं कुणाचं वाईट केलं इतकं की तिला इतका त्रास होतोय. म्हणजे माणसं वाट बघतीचं हाल लय व्हायला लागले. तर असं वाटायला लागले की धड पटकन चांगली तर होवाई नाही तर पटकन काय तर होवा. कारण तिच्या जीवात हाल लय बघवणं झालंय मित्रांनो. लय म्हणजे खरंच लय वाईट तिची परिस्थिती झाली आहे. धड ती बोलत नाही आहे, फक्त पापण्या अशी अशी करते, फक्त उघडझाक करते. तिचे पाय वगैरे म्हणजे कसं होते, थोडं जरी घासलं तरी साल निघते. म्हातारा माणसाची स्किन कशी असते. आणि जाग्या माणूस असलं का त्याचं हालच लय असतं बरं का. म्हणतात ना पुण्य केल्यावर लवकर चांगलं मरण येतं. पण तसं काय नाही मित्रांनो. हिनं कोणाचं कधीच वाईट केलं नाही. तर तिचं मरणाशी फक्त तिची झुंज चाललेली आहे. म्हणजे तिच्या इच्छा तर काय आहे काय समजणं झालंय बरं का. धड पटकन सरळ पण होईना झाल्या. पटकन देव तिला बोलवून आपण झालाय. तिची इतकं म्हणजे हाल चालले. तर आम्हाला सुद्धा बघून कसं तरी व्हायला लागलं. धड तिला आता जवळजवळ महिना होता आला. धड आंघोळ पण घालता येत नाही. एका जागी असं पडूनच आहे. काय करायचं काय सगळ्यांना कसं झालंय. तिची देवानं तिचं काय केलंय. तिला कधीच कुणाचं वाईट केलं नाही बरं का. पण तिच्याच बाबतीत असं का होते माहीत नाही. मस्त तिला एक म्हणजे माझी मम्मी आणि माझा मामा 2 मुलं आहेत. पण म्हणजे काय तिच्या नशिबातच कुणाचं सुखच नाही. तर खरंच म्हणतात ना माणसं ज्यानं लय पाप केलंय त्याला फेडावं येत लागतं. पण तसं काय नाही मित्रांनो. ज्यानं पुण्य केलंय खरंच त्याला देव लय शिक्षा देतो. आणि चांगल्या माणसासनीच भोगावं लागतं बरं का. वाईट माणसासनी देव असंच पटकन बोलवतो आणि त्याला काही त्रास पण होऊन देत नाही. पण चांगल्या माणसाची देव म्हणजे लयच परीक्षा घेतो खरं. पण देवानं पण जरा काहीतरी करावं. ज्यानं कुणाचं कधी वाईट केलं नाही त्याला म्हणजे त्याला काय इतकं भोगावं लागतंय. तर चला 11:15 वाजले. तर ही खिसून वगैरे झालेले. तर चला मी आता हलवा करायला घेते. आयब्रो करून आले बरं का. हो का इकडची वगैरे साठी तिने केस काढलेले नाहीत बरं का. तरी 70 रुपये घेतले. आमच्याकडे 70 रुपये घेतात आयब्रोजला. तर तुमच्या इकडे किती घेतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी पण पार्लरचं काम करते बरं का. मी घरीच चालू केलं आहे ना त्यामुळे मग मी 50च घेते. आणि फ्रूट फेशियल वगैरे मी आता घेते ना तर ते 700 रुपये होते. आणि मी 500 रुपये घेते बरं का. म्हणजे AC वगैरे आपण घेतलेली नाही अजून म्हणून नंतर मी पण वाढवणार आहे रेट. पण कसं आहे घरी घातल्यामुळे जास्त कस्टमर येत नाहीत ना. टिकली पडले. तर मी मगाशी काय केलं यात अजून हे काय नुसतं दूध ओतून गेलेली. त्यात अजून दूध फक्त ओतून गेलेली आपल्या हलव्यामध्ये बघू शकता. फक्त दूध ओतून गेले आणि शिजवायचा अजून बाकी होता. आणि सांबारसाठी हे चिरून ठेवलेलं आहे. यस बघा भांड्याचा ठेवला पडलेला आहे. घासायचा आहे अजून. आणि डाळ शिजवून ठेवलेली आहे. अजून फोडणीला द्यायची आहे. तर हे काय आणलं घेऊन आता मी भांडी पूर्ण घासून घेते. हे बघ आपला हलवा रेडी झालेला आहे. इकडे सांबार बनवले आणि इकडे भांडी वगैरे पण झालेले आहेत. आणि हे आता सगळं मला क्लीन करायचं आहे. तर कोणाकोणाला हलवा आवडतं ते नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर चला बाय. पूर्ण स्वयंपाक वगैरे झाल्यामध्ये असं किचन असतंय बघा. सगळं भांडी वगैरे धुवून ठेवलेली आहेत.
मग आता जेवलेली भांडी तेवढी पडलेली आहेत. तर चला बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.